4 तारखेपासून आपल्या गोव्या भागावरती पावसाचं आगमन झालेलं आहे. आणि मान्सून सक्रिय आपल्या इथं दिसून येत आहे. आजच्या म्हणजे आज 8 तारखेला आपण जे हवामानाबद्दल जे अंदाजबद्दल आपण माहिती घेतोय त्याच्यानुसार आपण 8 तारखेला आणि 9 तारखेसाठी आपल्या इथं पावसाची जी इंटेन्सिटी किंवा पावसाचं जे प्रमाण आहे ते जास्त दिसून येणार आहे. या दरम्यान आपण जर फोरकास्ट जर बघितलं तर आपण हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल हे काही ठिकाणी आणि सोबत एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणजे खूप जास्तीचा पाऊस हे तुरळक ठिकाणी हे आपण दोन्ही जिल्ह्यासाठी आपण सांगत आहोत. हे आज आणि उद्यासाठी आहे. यासोबत परवा आणि त्याच्यानंतरचे पुढचे 3 दिवस तेव्हा आपण म्हणतो आहोत की हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल काही ठिकाणी. सो या दरम्यान जर याचा सारांश जर बघितला तर आजपासून ते पुढचे 4 दिवस पुढचे 5 दिवस आपल्या भागावरती पावसाचं प्रमाण हे सक्रिय दृष्टी राहणार आहे. ओके, म्हणजे आज आणि उद्या रेड अलर्ट असणार आहे. रेड जेव्हा आपण म्हणतो ना एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणजे 204 mm पेक्षा जास्त एका दिवसाचा रेनफॉल 204 mm पेक्षा जास्त जेव्हा होण्याची शक्यता असते तेव्हा त्या भागावरती आपण रेड अलर्ट देतो. कारण या संबंधी कसं असतं, या संबंधी त्या पावसाच्या सोबत काही गोष्टी म्हणजे काही ठिकाणी ट्रॅफिक जाम होणे, त्यांच्या सोबत स्टेट डिपार्टमेंटला ज्या काही ऍक्शन घ्यायचे असतात, विजेचा काही ठिकाणी हे होऊ शकतो, खंडित होऊ शकते. सोबत त्या लोकांना म्हणजे आपल्या स्टेटच्या लोकांना सुद्धा त्यानुसार ऍक्शन घ्यायला पडते. सो हे ॲज पर आपले कलर कोडिंग्स आहेत. त्या दृष्टीने आपण आज आणि उद्या रेड कलर दिलेला आहे. त्यानंतर पुढचे 3 दिवस आपण ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.